रॉयल किंग आहे. एका बाजूला मिताज फायटर्सचा संघ वैयक्तिक दुसरा सामना खेळतोय, तर या ठिकाणी स्वराज प्रियांश फायटर हा संघ या ठिकाणी आपण पाहतोय. तर वैयक्तिक पहिला सामना या ठिकाणी खेळ मिताज फायटर संघाने पहिला विजय नोंदवला, तर स्वराज प्रियांश फायटर हा संघ या ठिकाणी पहिल्या विजयाच्या दिशेने या ठिकाणी अग्रेसर होण्याचा प्रयत्न करेल. तो स्ट्राईक मार्कवरती बघा प्रणव या खेळाडूला आपण पाहतोय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला खेळाडू आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती मिताज फायटर संघाचा आयकॉन खेळाडू समीर बुवार या ठिकाणी पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती दापोली तालुक्यामध्ये चर्चेत असलेला नानकराम गिरगावणे रौद्रवाडी अनिरुद्ध येलवे या ठिकाणी पाहायला मिळतोय. मिताज फायटर संघाच्या विरोधामध्ये या ठिकाणी गोलंदाजी करेल स्वराज प्रियांश फायटर संघाचा आयकॉन खेळाडू अनिरुद्ध येलवे. तर संघ मालकांच्या भूमिकेमध्ये अप्पा यसवारी यांना आपण पाहतोय. स्वराज प्रियांश फायटर संघाचे संघ मालक अप्पा यसवारी एस्टेटच्या पाठीमागे पाहायला मिळतील. दोन आपण पाहिलं तर एक बलाढ्य संघ मालकांमध्ये आज चालू असलेला सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला मिताज फायटर संघाचे संघ मालक या ठिकाणी पाहायला मिळतील मोहित महादेव. अगदी फटकेबाजी आक्रमक फटकेबाजी ते करतील, परंतु दुसऱ्या बाजूला स्वराज प्रियांश फायटर संघाचे संघ मालक अप्पा यसवारे यष्ट्यांच्या पाठीमागून सातत्याने खेळ आपल्या बाजूला झुकवण्याचा प्रयत्न करतील. अनिरुद्ध येलवे या खेळाडूवरती खूप मोठी मदत असेल. दोन षटकामध्ये या खेळाडूच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचा खेळ होणं देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. या ठिकाणी चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये सद्यस्थितीमध्ये पाहायला मिळते. अनिरुद्धवरती या ठिकाणी आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका या ठिकाणी मात्र चेंडू डिक्लेअर सेक्शन मध्ये ट्रॅव्हल एकेरी धाव मिळते. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर आझाद स्पोर्ट्स आणि ओमसाई हे दोन संघ कुठेतरी आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये क्वालिफायर झालेले पाहायला मिळाले. अतिशय चांगला खेळ पाहायला मिळाला. आझाद आणि ओमसाई या दोन संघांना मात्र त्यांचे वैयक्तिक 3 विजय मिळवून अगदी टेबल मध्ये टॉप करण्याचा प्रयत्न केलाय. संपूर्ण स्पर्धेसाठी श्री रोशनजी मंडपे यांच्या माध्यमातून 2225 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळाच्या वतीने त्यांचा पुन्हा एकदा आभार. या ठिकाणी विकेटचं पतन होत आहे मिताज फायटर या संघासाठी. त्याचा आयकॉन खेळाडू पुन्हा एकदा अगदी स्वस्तामध्ये बाद झाला. चला अजून देखील पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. अनिरुद्धची अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. परंतु यावेळेस मात्र ओमकार या खेळाडूला आपण पाहतोय दिशा देतोय. दोन्ही धाव घेण्याचा मानस आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा सुंदर आणि बिटवीन द विकेट पाहायला मिळेल. तीन धावा या ठिकाणी मिळतील. 2+1 अशा 3 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील आणि फ्री हिट देखील असेल. फ्री हिटची संधी आहे या ठिकाणी ओमकार साठी. अनिरुद्धवरती आक्रमण केलं जाईल का? या ठिकाणी षटक क्रमांक 1 चा खेळ संपतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. मिताज फायटर संघाची धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 12.
आकाश पुढे, आकाश एवढा नको पुढे, आकाश पुढे थोडा पुढे अजून किती आला स्कोर 10-12 झाला की बरोबर आहे. बरा सुरेश मस्त बॉलिंग सभा ठीक आहे. चला या ठिकाणी दुसऱ्या षटक प्रगती पथावरती असेल आणि दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आउट नाही. या चेंडूवरती आपण पाहतोय 2 धावा या ठिकाणी या चेंडूवरती जोडल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय वैयक्तिक पुढ्यातील पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक आहे. तेज अगदी चांगल्या दर्जाचा खेळ हे सर्व खेळाडू तुम्हाला करताना पाहायला मिळतील. अगदी आपण पाहिलं तर अप्पा यसवालेने अगदी खूप सारे खेळाडू आहेत ते मात्र अगदी विश्वास दाखवलाय. त्यामुळे हा खेळाडू देखील पाहायला मिळेल या संघामध्ये. आकाश धोत्रे हा खेळाडू देखील अगदी चांगल्या दर्जाचे खेळ खेळणारे खेळाडू तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. स्ट्रॉंग टीम पाहायला मिळते. सर्वच खेळाडू नौके आहेत. एका नवीन अनेक साऱ्या नवोदित खेळाडूंना घेऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी अप्पा यसवर यांचा पाहायला मिळतोय. या ठिकाणी धावची संधी सक्सेसफुल होतोय. मितांश फायटर संघ या ठिकाणी पुन्हा एकदा स्ट्रगल करेल. या दुसऱ्या षटकामध्ये विकेटचं पतन आहे. ओंकार या ठिकाणी परतलाय परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पंच या चेंडूच्या धावा आमच्यापर्यंत पोहोचवा. एक धाव मिळेल आणि एक फलंदाज देखील बाद होईल. रोहित माधव या ठिकाणी मात्र सज्ज होत आहेत जे की संघाचे संघ मालक देखील आहेत. मितांश फायटर या संघाचे संघ मालक रोहित माधव या ठिकाणी सज्ज होतील. कॅच उडवल लक्ष ठेव रे आकाश. हे सूरज लक्ष ठेव कॅच उडवल तो. एकदम बरोबर आहे शाबाश. इकडे तो तू आकाश चाल तू इकडे तो. बरोबर आहे. या ठिकाणी चांगला स्ट्रोक आहे. रोहितच्या बॅटमधून येतोय षटकार. तेजस्वरती केलेला आक्रमण या ठिकाणी चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. सरळ सीमारेषेपार षटकार. आला मॅच बॉल आहे ना. त्रिमूर्ती वॉरियर्स संघाचे संघ मालक आपण कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. त्रिमूर्ती वॉरियर्स या ठिकाणी पुन्हा एकदा प्रहार केला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुका घडतील. चेंडू ट्रॅव्हल होईल वन बाउंस सीमारेषेपार चौकार. तेजस हे थोडंसं मागणं षटक ठरतंय परंतु धावसंख्येकडे जाऊया. त्रिमूर्ती वॉरियर्स संघाचे संघ मालक कृपया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचे. त्रिमूर्ती वॉरियर्स 29 या धावसंख्येमध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय मितांश पाटील या संघाचा. बाबू नाही कोण विचारलं. चला या ठिकाणी पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाकडे जाऊया. या ठिकाणी अनिरुद्ध येलवे हा खेळाडू पुन्हा एकदा सज्ज झालाय. तर समोर या ठिकाणी प्रणव आहे. यावेळेस मात्र चांगला फटका पाहायला मिळते. समोरच्या दिशेने अलंग कार्पेट चेंडूला खेळून काढलाय. या चेंडूवरती पुन्हा एकदा दुहेरी धाव कंप्लीट होतीये. एका बाजूने प्रणवनं एक एंड सांभाळून ठेवलाय. सातत्याने दुहेरी धावेवरती भर दिलाय. तर दुसऱ्या बाजूनं आक्रमक फटके रोहितनं देखील खेळलेत. या ठिकाणी टॉपेज घेतली मध्ये असेल. जेल निसटलाय. जीवनदार या ठिकाणी फलंदाजाला मिळाले परंतु त्या दरम्यान एकेरी धाव कंप्लीट होतीये. अगदी गोलंदाज स्वतः या ठिकाणी प्रयत्न करत होता. तो झेल मात्र स्वतःच्याच गोलंदाजीवरती टिपण्याचा परंतु या ठिकाणी मात्र आपण पाहतोय चेंडू मात्र जमिनीवरती आदळला आणि एक जीवनदान या ठिकाणी फलंदाज प्रणव या खेळाडूला लागलाय.
या ठिकाणी मात्र त्रिफळाचे फलंदाज बाद खूप मोठा धक्का पुन्हा या ठिकाणी लागतोय मिताज पॉइंटर संघाला. त्यांचे संघ मालक या ठिकाणी आपल्या संघाची साथ सोडून जात आहेत. चला या ठिकाणी नवीन बॅटर सचिन यांना आपण पाहतोय. मी कोकणी सचिन या युट्यूब चॅनलचे सर्व या ठिकाणी मात्र फलंदाजीसाठी मिताज पाटील संघाच्या माध्यमातून सज्ज झालेत. अनिरुद्धची अगदी अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू त्यामुळे समोरच्या दिशेने त्या ठिकाणी सूरज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं जातंय. दुहेरी धावेवरती एकेरी धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागतंय. स्ट्राईक रोटेट होईल. पुन्हा एकदा प्रणव खेळाडू या ठिकाणी स्ट्राईक गेटवरती आलाय. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा अनिरुद्ध या खेळाडूने जखडून ठेवलंय. खेळत नाही साहेब पुढे चला याच्यानंतर होणारा सामना असेल साई समर्थ वॉरियर्स त्यांच्यावर दबाई त्रिमूर्ती वॉरियर्स असा सामना या ठिकाणी खेळवला जाईल. दोन्ही संघाच्या दळदळाने नाणेफेक करण्यासाठी या झटका मारू दे आकाश जरा पाठणे घे झटका मारतो. या ठिकाणी समाचार घेण्यासाठी सचिन सज्ज झाले आहेत. यॉर्कर पंचा चेंडू आहे खोदून काढण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूची सांगता होईल. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती लगावली जाईल. मिताज फायटरच्या संघाची 35-35. ये तेजस लक्ष्य डॉ कॅच बघ या ठिकाणी 2 चेंडू आहे. या ठिकाणी 9 चेंडू पाहायला मिळतोय. फ्रीची संधी असेल. प्रणव आहे स्ट्राईक एंडवरती. वैयक्तिक पुढ्यातील पहिला आणि सलग शेवटचे षटक सूरज या खेळाडूला आपण पाहतोय. शेवटचे षटक हाताळण्यासाठी सज्ज झाले. पहिला चेंडू 9 पाहायला मिळाला. फ्रीची संधी आहे. फलंदाज बॅटर बाद होतोय. या ठिकाणी संभवतः गोलंदाजी मार्फत चेंजेस केले जातील का. बॅकफुटला आत्मविश्वास या ठिकाणी पुन्हा एकदा वाढवावा लागेल. या ठिकाणी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. चेंडू अडवला जाईल. फेकी केली जाईल. तो परत या ठिकाणी अगदी 2 धावा कंप्लीट होतात. परंतु साई या खेळाडूला आपण पाहतोय. दुबेवाडीचा हा खेळाडू आहे. परंतु या ठिकाणी मात्र आपण पाहतोय चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. सूरजने मात्र क्रमबॅक केलाय. पुढला चेंडू सूरजच्या साईसाठी नॉकआउट फटका. चेंडू काही क्षेत्ररक्षण घेण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र स्टँड मध्ये जाऊन पडलाय. त्या ठिकाणी कलेक्शन केलं जाते. तोपर्यंत तिहेरी धाव या ठिकाणी कंप्लीट होते. चांगली रनिंग या ठिकाणी पाहायला मिळते दोन्ही फलकच्या माध्यमातून. आणि त्यानंतर मात्र स्ट्राईक एंड वरती या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होतील सचिन. सूरजचं हे षटक कमबॅक करून देणार या ठिकाणी पाहायला मिळत आहे.
या ठिकाणी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आहे, परंतु चेंडू डिक्लेअर सेक्शन मध्ये किती धावेसाठी ट्रॅव्हल होतोय. अगदी चांगली गोलंदाजी या षटकामध्ये सूरजने मात्र केली आहे. कमबॅक करून देणारा षटक या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू खाली क्षेत्ररक्षक सक्सेसफुल कामगिरी केली जाते. बॅटर बाद होईल. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये मिताज फायटर संघाला लागतोय. पुढे टाक वेट करून तिकडे मारतील ती. बॉल आली 3 बॉल डॉट आली. आपण डॉट होणार बॉल. चला या ठिकाणी सूरजचं महत्वपूर्ण षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय. स्वराज प्रियांश फायटर संघासाठी हे षटक आपण पाहतोय. चौथं षटक हाताळलं जात आहे. बॉलिंग शबाश. मारते या ठिकाणी कुठला जाऊन आला कार्पेट चेंडू घेऊन काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा पाहायला मिळतं. धावचीची संधी आहे. बॅटर बाद होईल. धक्का लागेल मैदानाच्या आतमध्ये. मिताज फायटर संघाला पडतो. या ठिकाणी 4 षटकांचा खेळ संपतोय आणि मिताज फायटर संघाच्या माध्यमातून या ठिकाणी गोलंदाजचा एक खेळाडू समीर, तर समोर आकाश आहे. हा खेळाडू सेन्सिबल क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जातो. या ठिकाणी रिस्की रन सोडण्याचा प्रयत्न आहे, परंतु त्या ठिकाणी एफर्ट बघा. 100% एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय सूरजचा. अगदी रिस्की रन सोडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता, परंतु डाईव्ह मारली गेली, परंतु डिसिजन अजून देखील पेंडिंग पाहायला मिळतोय. या ठिकाणी नॉट आउट असेल. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुरक्षित आहे. पंचांचा डिसिजन हा फायनल डिसिजन असेल. त्यावरती कुठल्या प्रकारचे चेंजेस केले जाणार नाहीये, त्याची नोंद घ्या. परंतु या ठिकाणी अगदी पहिल्या षटकामध्ये रिस्की रन सोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी कुठेतरी धोकादायक देखील ठरू शकतो, कारण सूरज एक महत्वपूर्ण बॅटर आहे. या खेळाडूची जर बॅट बोलली आज मात्र सातत्याने चांगल्या दर्जाचे फटके देखील पाहायला मिळतील. या ठिकाणी नो शेड आहे. चला अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन असेल. फ्रीची संधी या ठिकाणी फ्री हिट कंटिन्यू असेल. सूरज या ठिकाणी पाहायला मिळतोय. डावखुल या शैलीचा बॅटर आहे. त्या ठिकाणी सूरज कशा प्रकारे समाचार घेईल. फ्री हिटचा चेंडू आहे. या ठिकाणी मोठा प्रहार केला जातोय. दुहेरी धाव कंप्लीट होते, परंतु या ठिकाणी तिसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल आणि या 3 धावेच्या वाढीने स्कोर कार्ड नक्कीच पुढे सरकत आहे. परंतु आकाश आणि सूरजची जोडगोळी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अजून देखील आपण पाहिलं तर स्वराज प्रियांश फायटर संघासाठी रोशन राऊत, तेजस खळे यासारखे महत्वपूर्ण खेळाडू अजून देखील येणे बाकी आहेत. मयुरेश दुबेला देखील पाहतोय. अगदी चांगल्या दर्जाचे खेळ करणारे खेळाडू अजून देखील डगआउट मध्ये आहेत, परंतु या 2 खेळाडूंच्या जोडगोळीवरती देखील खूप महत्वपूर्ण जिम्मेदारी दिली जाईल. आकाशला आपण सातत्याने अंडरबॉक्स नाईट बॉक्स क्रिकेट मध्ये अगदी चांगल्या दर्जाचे खेळ करताना पाहिलंय, परंतु या ठिकाणी ओपन आर्म क्रिकेट मध्ये आपण पाहतोय तर मात्र अगदी आपल्या संघासाठी एक सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जाते. प्रत्येक षटकामध्ये दुहेरी तिहेरी धाव घेतली जाते आणि दोन्ही संघ देखील आपण पाहतोय तर या ठिकाणी कमबॅक खेळण्याचा प्रयत्न करतायत. पहिला विजय मिताज फायटर संघाने नोंदवलाय, तर पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये या ठिकाणी स्वराज प्रियांश फायटर संघ पाहायला मिळतोय. पहिला वैयक्तिक सामना या ठिकाणी स्वराज प्रियांश फायटर संघाचा आहे, तर दुसरा वैयक्तिक सामना या ठिकाणी मिताज फायटर संघाचा पाहायला मिळतोय.
या ठिकाणी फंबल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा प्रहार केला जातोय. समोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल, परंतु या ठिकाणी मात्र खराब क्षेत्ररक्षण आहे. अगदी त्या ठिकाणी बाउंड्री लाईनवरती तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड असणं देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. आपण झेल तर पकडलाय, परंतु त्यानंतर मात्र आपला बॅलन्स करणं देखील तितकंच महत्वपूर्ण असेल. अगदी क्षेत्ररक्षक तो चेंडू घेऊन मात्र सीमारेषेच्या बाहेर गेलाय, त्यामुळे षटकार येतोय. सूरजच्या बॅट बघून या ठिकाणी षटकार आलाय. या ठिकाणी षटकार येतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी सूरज. यावेळेस मात्र स्वैरमान आहे. अवंतर नवीची भर पडेल संघाच्या खात्यामध्ये. या ठिकाणी मात्र चाकवा चेंडू येतोय. स्वैरमान आहे, फलंदाज मात्र बाद होईल. सूरजच्या रूपात लागणार पहिला धक्का या ठिकाणी आपण पाहतोय स्वराज प्रियांश पॉइंटर संघाला. आणि धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय तर धावसंख्या वेगानं पुढे सरकले. 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचले एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एकोणीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे. एकोणीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे. या शेड्यूवरती आपण स्वैर मारा होता, ती धावसंख्या देखील या ठिकाणी या पंचांच्या माध्यमातून दिली गेली. इकडे या ठिकाणी धावसंख्येवरती चेंजेस आहेत. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 22 ही धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे. जो मागच्या चेंडू आपण पहिल्या पंचांनी स्वेर घोषित केला होता, त्याची धावसंख्या या ठिकाणी राहिलं होतं, त्यामुळे या ठिकाणी आपण थोडेसे चुका घडल्यात. परंतु 22 ही धावसंख्या स्कोर कार्ड वरती आता लगावली गेली आहे एका षटकाच्या समाप्तीनंतर. या ठिकाणी अगदी चांगला खेळ सातत्याने पाहायला मिळतोय स्वराज प्रियांश पॉइंटर माध्यमातून. चला साई समर्थ वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये त्रिमूर्ती वॉरियर्स या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. नाणेफेक केली जाईल. साई समर्थ वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये त्रिमूर्ती वॉरियर्स. या ठिकाणी समोरच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होईल. पुन्हा एकदा चांगली युनिक बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मयुरेश या ठिकाणी साथ देण्यासाठी आलाय. आकाशशी त्रिमूर्ती वॉरियर्स या संघाने नाणेफेक जिंकली. डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचला. साल्यावाला सर्दी झाली. कुठं घेऊन घेतलोय गेलेलो, ते पाठवलं म्हणून मी इकडे आलो बघायला मॅच.
या ठिकाणी मात्र चांगला जसा जसा बॉल जायचा तसा इकडे हलवत होतो. फलंदाजाच्या माध्यमातून हलवत होतो. सेन्सिबल क्रिकेट खेळला जातोय. ठीक आहे. दुहेरी तिहेरी धावांवरती समाधान मानावं काय बस लागतंय. काय. हे धावसंख्या देखील सातत्याने पुढे सरकवण्याचं काम केलं जात आहे. तो का 33 ही धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. तिकडे बसायचा. स्वराज प्रियाश फायटर असं जाऊन पोहोचलाय 33-33 या अबे धावसंख्येवरती. तिथं तरी बसायचं 12 चेंडू आणि 15 धावांचं एक साधं सोपं समीकरण अरे आहे. पण बसायचं इथं. 12 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण असेल. काय सावलीच नाही इथं. या ठिकाणी तिसरे षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा समीर या खेळाडूला आपण पाहतोय. या ठिकाणी चांगला स्ट्रोक आहे. स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. या चेंडूवरती पुन्हा एकदा दुहेरी धाव मिळते. मयुरेश या ठिकाणी समाचार घेईल समीर याचा. यावेळेस मात्र सुरेख झटका पाहायला मिळतोय. परंतु काही नैसर्गिक अडथळा त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्या नैसर्गिक अडथळ्यामुळे या ठिकाणी मात्र कुठेतरी आपण पाहतोय तर विकेट देखील सॅक्रिफाईस या ठिकाणी करावी लागते. घे बॅग घे. हा घेतो बॅग काय घे. पंच धावा कळवायच्या त्या चेंडूवरच्या. दुहेरी धाव या ठिकाणी कंप्लीट झाली आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी फलंदाज मात्र बाद होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. खूप मोठी लाईन अप या ठिकाणी. स्वराज प्रियाश फायटर संघाकडे रोशन राऊत हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. खूप उशिरा या ठिकाणी पाचारण केलं जात आहे. या खेळाडूकडे देखील चांगली क्षमता आहे, प्रतिभा आहे, चांगल्या दर्जाचा खेळ एक स्पर्धेमध्ये करत आलाय. या ठिकाणी या चेंडूवरती एकेरी धाव. रोशन या खेळाडूला आपण पाहूया. समाचार घेईल समीर या खेळाडूचा. या ठिकाणी चांगला फटका. परंतु या चेंडूवरती पुन्हा एकदा एकेरी धाव मिळते. तिसरं षटक आतापर्यंत चांगलं राहिलंय. समीर या खेळाडूचा पहिल्या षटकामध्ये थोडासा मागणा ठरला पण तिसऱ्या षटकामध्ये या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. स्कोर कार्ड कडे जातोय. परंतु हा धावसंख्या या ठिकाणी षटकाच्या समाप्तीनंतरच तुम्हाला या ठिकाणी सांगितली जाईल असं आयोजन कमिटीच्या माध्यमातून सांगण्यात येते. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. या 2 चेंडूंच्या संगतीनंतर या ठिकाणी तुम्हाला धावसंख्या कळवली जाईल. या ठिकाणी स्वर्गमान आहे. लेग स्टंपच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू पंचाने देखील स्वर घोषित केले. अवंतर धावेची भर पडते. या ठिकाणी फलंदाज बाद होईल. धक्का लागेल स्वराज प्रियाश फायटर संघाला. धक्का लागलाय. मयुरेश या ठिकाणी आपल्या संघाची साथ सोडून बाद होतोय. अजून देखील तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ होणं बाकी आहे. मॅच मध्ये पुनरागमन. कुठं शिस्तीत थांब. हा तिथं जा. तिकडं ना जा. या ठिकाणी स्ट्राईक मार्क वरती नवीन बॅटर आयकॉन खेळाडू अनिरुद्ध येलबी या खेळाडूला आपण पाहतोय. समीरचा पुढला चेंडू आहे. यावेळेस मात्र चांगला फटका. अलंग कार्पेट चेंडू या ठिकाणी खेळून काढलाय. दुहेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 42-42. 6 चेंडू आणि 6 धावांचं समीकरण असेल. 6 चेंडू आणि 6 धावांचं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे शेवटच्या षटकामध्ये. गोलंदाजाचं नाव पोचवायचं आहे.
ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतो. एकेरी धाव कंप्लीट होतीये. 2 धावेचा प्रयत्न या ठिकाणी सक्सेसफुली कंप्लीट केली जाईल. सामना अगदी सोपा होऊन बसला. आता मात्र 4 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. या ठिकाणी पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका. या ठिकाणी या चेंडूवरती पुन्हा एकदा दुहेरी धाव मिळते. संभवतः फक्त आणि फक्त 2 धावेची आवश्यकता या ठिकाणी. हा सामना या ठिकाणी मात्र आपण पाहतोय होईल फिनिश. आणि स्वराज प्रियांश फायटर संघ या ठिकाणी मात्र आपला पहिला विजय नोंदवतोय. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. आणि त्याचप्रमाणे